राज्यात नुकत्याच लोकसभा निवडणूक पार पडल्या। आता राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुती आणि विरोधातील महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फेरी सुरू झाल्यात। त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं असताना आता राज्यात कुणाची सत्ता येणार यावर देखील चर्चा होताना दिसते। त्या अनुषंगाने विविध संस्थांनी निवडणुकांसंदर्भातील सर्वे जाहीर करायला सुरुवात केली। आता या सर्वेमधून कोण बाजी मारणार याचे अंदाज सांगितले जात असल्याने राज्यात विधानसभेचा माहोल तयार झाला। अशाच पद्धतीने लोकपोलने केलेला सर्वे देखील समोर आलाय। या सर्वेनुसार आगामी विधानसभा निवडणूक चांगलीच तुल्यबळ होणार असून यामध्ये महाविकास आघाडीत सत्ता स्थापन करण्यासाठी लागणारे 145 ही मॅजिक फिगर गाठण्यात यशस्वी होणार आहे। याशिवाय महायुती देखील विधानसभा निवडणुकीत तगडी फाईट देईल असा अंदाज सर्वेतून व्यक्त करण्यात आलाय। आता लोकपोलच्या सर्वेत नेमकं विधानसभा निवडणुकीचे काय अंदाज व्यक्त करण्यात आलेत? या सर्वेनुसार राज्यात कुणाला किती जागा मिळतील, राज्यातील कोणत्या भागातून महाविकास आघाडी आणि महायुतीचे किती आमदार निवडून येतील, हे सर्वच या व्हिडिओतून समजून घेऊयात। नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही बघताय बोलबिडू। विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीत सध्या तरी जागा वाटपाची चर्चा सुरू आहे। त्या चर्चेला अद्याप अंतिम स्वरूप प्राप्त झालं नसलं तरी काही जागांवरून रस्सीखेच सुरू असल्याचे देखील दोन्ही गटात दिसून येत आहे। सध्या राज्यातील महायुतीत अनेक जागांवर मैत्रीपूर्ण लढतीची चर्चा सुरू झाली आहे, तर अजित पवार गट स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे देखील बोलले जात आहे। तर मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडी ठाकरे गट नाराज झाल्याचं चित्र आहे। अशा वातावरणात आता लोकपोलच्या सर्वेनं पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून निघाले। 20 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट या 10 दिवसांमध्ये झालेल्या सर्वेतून लोकपोल संस्थेनं प्रत्येक विधानसभा मतदारसंघामधून 500 मतदारांची मतं जाणून घेतलीत। मतदार निवडण्यासाठी प्रत्येक मतदारसंघातील 30 मतदान केंद्र निवडलेत। अशा प्रकारे संस्थेनं राज्यभरातील 288 मतदारसंघातून सुमारे 1.5 लाख मतदारांना आगामी निवडणुकीबाबत काय वाटतं याची माहिती घेतली आहे। तसेच ग्रामीण आणि शहरी भागातील घटकांचा देखील विचार केला। या सर्वेनुसार महाविकास आघाडीला 41 ते 44% वोट शेअरसह 141 ते 154 अशा कट टू कट जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे। तर सत्ताधारी महायुती 38% ते 41% वोट शेअरसह 115 ते 128 जागांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे। तसेच अपक्ष व इतर छोट्या पक्षांना विधानसभा निवडणुकीत 15 ते 18% मतदानासह 5 ते 18 जागा मिळण्याची शक्यता देखील या सर्वेतून वर्तवण्यात आली आहे। या सर्वेत विभागनिहाय कोणाला किती जागा मिळणार ते देखील पाहूयात। विदर्भात कोणाला किती जागा मिळतील? या सर्वेत महाराष्ट्रातील विभागनिहाय कोणाला किती जागा मिळणार यावर फोकस केलाय। हेच या सर्वेक्षणाचं वैशिष्ट्य मानलं जात आहे। विदर्भातील 62 जागांपैकी महाविकास आघाडीला तब्बल 40 ते 45 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे, तर महायुतीला यंदा फक्त 15 ते 20 जागांवर समाधान मानावं लागणार आहे। तर विदर्भात इतर पक्षांना 1 ते 5 जागा मिळण्याची शक्यता आहे। विदर्भात जनभावना काँग्रेसच्या बाजूने राहणार आहे असं या सर्वेत सांगण्यात आलंय। विदर्भातील शेतकरी सोयाबीन आणि कापसाच्या दरावरून सरकारवर नाराज आहेत। यासह येथील दलित आणि आदिवासी मतदारांचा पाठिंबा आघाडीला मिळणार असल्याचे देखील या सर्वेतून दिसते। त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील 47 जागांवर महायुती महाविकास आघाडीत तुल्यबळ लढत होणार असल्याचं सर्वेतून सांगण्यात आलंय। इथून महायुतीला 20 ते 25 तर महाविकास आघाडीला देखील 20 ते 25 जागा मिळण्याची शक्यता आहे। इतर पक्षांच्या 2 पर्यंत जागा निवडून येऊ शकतात असे सर्वेचे अंदाज आहेत। मराठवाड्याबद्दलचे अंदाज बांधताना या सर्वेत लोकसभेचा पॅटर्न रिपीट होण्याची शक्यता दिसून आली आहे। या विभागातील विधानसभेच्या 46 मतदारसंघांपैकी महायुतीला 15 ते 20 जागा मिळतील, तर महाविकास आघाडीचे 25 ते 30 आमदार निवडून येतील असं लोकपोलच्या सर्वेत म्हणण्यात आलंय। येथून इतर पक्षांना 0 ते 2 आमदार मिळतील। पश्चिम महाराष्ट्र हा महाविकास आघाडीचा बालेकिल्ला मानला जातो। येथील 58 जागांपैकी महायुतीला 20 ते 25 जागा मिळतील, तर महाविकास आघाडीला 30 ते 35 जागांवर यश मिळणार असल्याचा अंदाज आहे। इतर पक्षांचे येथे 1 ते 5 आमदार निवडून येऊ शकतात असा लोकपोलचा अंदाज आहे। कोकणाबाबत लोकपोलचा जो सर्वे आहे त्यामध्ये कोकणातील मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानं सत्ताधाऱ्यांविरोधात राज्यात संतापाची लाट आहे असं चित्र असताना देखील महायुतीला कोकणात जास्त यश मिळत असल्याचे या सर्वेतून पुढे येते। ठाणे कोकणमधील 39 जागांपैकी महायुतीला 25 ते 30 जागांवर यश मिळत आहे, तर मवियाला 5 ते 10 जागांवरच समाधान मानावं लागणार असल्याचं सर्वेत नमूद केलंय। कोकणात इतर पक्षांच्या 1 ते 3 आमदारांना विजयाची शक्यता आहे। मुंबईतल्या 36 मतदारसंघांपैकी महायुतीचे 10 ते 15 आमदार निवडून येऊ शकतील, तर महाविकास आघाडीला 20 ते 25 ठिकाणी यश मिळण्याची शक्यता लोकपोलच्या सर्वेत वर्तवण्यात आली आहे। तसेच इतर पक्षांचा 1 आमदार निवडून येण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे। या सर्वेनुसार उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी मतदारांचा महाविकास आघाडीला पाठिंबा वाढलेला आहे, तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रोष महायुतीची अडचण वाढवणार आहे। पण असं असलं तरी या भागातील काही ठिकाणी भाजपचं आणि आरएसएसचं मजबूत जाळं महायुतीला फायद्याचं ठरणार असल्याचं सर्वेतून सांगण्यात आलंय। मात्र कोकणमध्ये ठाकरेंपेक्षा शिंदे प्रभावी ठरणार असून मवियाला फटका बसण्याचा अंदाज आहे।
मुंबईत श्रीमंत विरुद्ध गरीब अशी स्थिती आहे. काँग्रेसचा दलित आणि मुस्लिम मतदारांवर प्रभाव आहे. ठाकरे गटाच्या ताकदीचा देखील महाविकास आघाडीला फायदा होणार आहे. शिंदेचा आणि भाजपचा देखील मुंबईत इम्पॅक्ट असेल असं म्हणण्यात आलंय. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यात शरद पवारांची ताकद मोठी आहे, तर कोल्हापूर आणि सांगलीमध्ये काँग्रेसचे प्राबल्य आहे. त्याचा फायदा महाविकास आघाडीला होणार असल्याचं सर्वेत सांगण्यात आलंय. राज्यातील विधानसभा निवडणुकीवर कोणते घटक प्रभाव टाकू शकतात याची माहिती देखील या सर्वेक्षणातून स्पष्ट करण्यात आली आहे. सत्ताधाऱ्यांचं ग्रामीण भागाकडे झालेलं दुर्लक्ष, महागाई, भ्रष्टाचार, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न, वाढत्या बेरोजगारीसह बदलापूरचं प्रकरण आणि मालवणचा पुतळा कोसळणं आदी घटकांचा फटका सत्ताधाऱ्यांना बसत असल्याचं सर्वेक्षणातून पुढे आलंय. भाजपला पर्याय म्हणून विधानसभा निवडणुकीत लोकसभेप्रमाणे काँग्रेस राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येत असल्याचं सर्वेतून सांगण्यात आलंय. राज्यात सलग 2 टर्म भाजपच्या नेतृत्वात सत्ता आहे. आता शिंदे गट, अजित पवार गटासह महायुतीचं सरकार असताना देखील या सत्तेचा सर्वात जास्त फटका भाजपलाच बसत असल्याचं सर्वेतून सांगण्यात आलंय. त्यातच राज्यातील सर्व समस्यांचं खापर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच फुटताना दिसतंय. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोकप्रियतेत भर पडत असल्याचं देखील लोकपोलच्या सर्वेत सांगितलंय. राज्यातील मोठे प्रकल्प गुजरातला वळवल्याचे विरोधकांचे नरेटिव्ह सत्ताधाऱ्यांना या निवडणुकीत अडचणीत आणणार आहे. महाविकास आघाडीत शरद पवार गटाला सर्वात जास्त प्रतिसाद मिळत असताना मुख्यमंत्री शिंदेच्या तुलनेत उद्धव ठाकरेंची मात्र अपेक्षित जनाधार मिळवताना दमछाक होणार असल्याचं दिसतंय. तसेच लहान पक्षांमधील वंचित आणि एमआयएमच्या जागात वाढ होणार असून बहुजन विकास आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि प्रहार हे पक्ष देखील यश मिळवताना सर्वेत दिसतंय. आता लोकपोल संस्थेनं लोकसभा निवडणुकीवेळी देखील महाराष्ट्रातील निवडणुकांचा सर्वे जाहीर केला होता. यामध्ये महाविकास आघाडीला महायुतीच्या तुलनेत जास्त जागा मिळणार असे अंदाज व्यक्त करण्यात आला होता. महाविकास आघाडीला 23 ते 26 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता, तर महायुतीला राज्यात 21 ते 24 जागा मिळतील असे अंदाज या सर्वेतून व्यक्त करण्यात आले होते. थोडक्यात लोकपोलचा सर्वे लोकसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष निकालाच्या जवळपास जाणारा ठरला होता. याशिवाय तेलंगणा विधानसभा निवडणुकीपूर्वी देखील लोकपोलने तेलंगणात काँग्रेस पक्षाची सत्ता येण्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र तेव्हा तेलंगणामध्ये बीआरएस पक्षाची सत्ता येईल अशी चर्चा होती. मात्र ज्यावेळी तेलंगणा विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले तेव्हा लोकपोलने व्यक्त केलेले अंदाज हे निकालाच्या जवळपास जाणारे ठरले. तसेच कर्नाटकात देखील काँग्रेसचे सरकार येण्याचे लोकपोलचे अंदाज खरे ठरले होते. पण हेच मध्य प्रदेश, छत्तीसगडचे मात्र अंदाज लोकपोलचे चुकलेत. सध्याच्या घडीला लोकपोलचे अंदाज 50% बरोबर आणि 50% चुकीचा असल्याचं चित्र आहे. पण एकूणच लोकपोल संस्थेने केलेल्या सर्वेचे अंदाज महायुतीचं महाराष्ट्रातलं टेन्शन वाढवू शकतात. तुम्हाला लोकपोलने केलेल्या सर्वेबद्दल काय वाटतं? राज्यात महायुतीचं सरकार जाऊन महाविकास आघाडी सत्तेत येऊ शकते का? तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडिओजसाठी बोलबिडच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.